राहुल पाटील साहेब यांनी परभणी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर या ठिकाणी विभागाने किंवा खात्याने दिलेलं आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने जे 62 कोल्हापुरी बंधाऱ्याला मान्यता देण्यात आली होती आणि मला वाटते या कालावधी जर पाहिला तर 1989 ते 2024 चे हे 62 बंधारे होते। याचं सर्व बंधाऱ्याचं बांधकाम पूर्ण होऊन त्याच्यामध्ये पाणी साठा सुद्धा उपलब्ध होता, परंतु कालानुरूप काही बंधारे नादुरुस्त झाले, त्याची संख्या 17 आहे। आता बंधारे नादुरुस्त होण्याची कारणे अध्यक्ष महोदय अनेक वेळा अतिवृष्टी होते, अनेक वेळा जे बंधाऱ्याला गेट राहतात ते गंजतात किंवा अनेक अशा गोष्टी आहेत। तर या 45 जे बंधारे आहेत ते त्या ठिकाणी सुस्थितीत आहे आणि त्याचं पाणी साठा आजही उपलब्ध आहे। 17 जे नादुरुस्त बंधारे आहे त्याला सुद्धा दुरुस्तीचं काम जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यामध्ये प्रस्तावित आहे आणि ते सुद्धा मान्यतेनंतर तात्काळ दुरुस्त करण्याची भूमिका या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने घेण्यात येणार आहे। पालकमंत्री महोदयांना आम्ही सुद्धा शिफारस करणार आहोत। दुसरं या ठिकाणी आपण आता जो उल्लेख केला खास करून जलयुक्त शिवारचा, पाणलोटचं किंवा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचं, तर या संदर्भात योजना चालूच आहे। ज्या ज्या ठिकाणी NGO असतील, ग्रामपंचायत असतील, त्यांनी प्रस्ताव सादर केला तर त्या सर्व प्रस्तावाला या ठिकाणी आम्ही मान्यता देत असतो। खरं तर जलसंधारण विभागामार्फत अध्यक्ष महोदय 0 ते 600 हेक्टर सिंचनाचं जे खऱ्या अर्थानं काम केले जाते दायित्व या ठिकाणी आमच्या विभागावर आहे। 0 ते 100, 101 ते 250, 250 ते 600 हेक्टर असं ही विभागणी अध्यक्ष महोदय आमच्या विभागाची आहे। आणि या ठिकाणी आताच सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की सर्व बंधाऱ्याचे डिजिटायझेशन करण्यासाठी MRS नुसार या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर या वर्षापासून एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे। सन्माननीय सदस्यांनी सुचवल्यानुसार हे 17 बंधारे तात्काळ दुरुस्त करण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्याला पाठपुरावा करू आणि गाळ काढण्याच्या संदर्भात जे जे प्रस्ताव या ठिकाणी येतील त्याला तात्काळ मान्यता देऊ। चला प्रशांत जी बोला। अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की ते बंधारे तुटण्याचं किंवा खराब होण्याचं एक कारण आहे त्यातलं अतिवृष्टी होणे। अध्यक्ष महोदय, आपलं डिपार्टमेंट संपूर्ण अतिवृष्टीने महापूर आलं तरी टिकतील असेच बंधाऱ्याच्या क्वालिटीचे आपण पैसे देत असतो, म्हणून अतिवृष्टी झाली म्हणून बंधारे फुटणं हे काही मंत्री महोदयांचं उत्तर संयुक्तिक नाही। नंबर 2, त्या बंधाऱ्यांमध्ये अक्षरशः जी साईज असते मेटलची ती ओव्हर साईज म्हणजे अक्षरशः डब्बर भरण्यात आला आहे। फक्त 20 mm ची त्याच्यामध्ये कॉन्क्रीट पाहिजे होतं। आणि तिसरं महत्वाचं मंत्री महोदय, पोरस मेटल भरण्यात आलेलं त्याच्यामध्ये पोरस, म्हणून या सगळ्या बंधाऱ्याची तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शनच करावं लागेल। त्याच्यामध्ये कमीत कमी 33 वर्ष त्याचा एक खडा सुद्धा निघून नये अशा त्या क्वालिटीचे आपण बंधारे बनवत असतो। आणि जर असे 2-2, 5-5, 7-7 वर्षामध्ये जर बंधारे घडी बनवायला लागलो तर बाकीचं काम आपल्याला करायचं आहे की नाही। म्हणून या सगळ्या बंधाऱ्याची पूर्ण इन कॅमेरा आपण चौकशी करून 1 महिन्याच्या आत रिपोर्ट द्याल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य यांनी जो या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारला की बंधारा फुटला, मी फुटला असं कुठेही म्हटलं नाही। बंधाऱ्याचं अनेक वेळा आमचे जे छोटे बंधारे जलसंधारण विभागाकडून बांधण्यात येतात त्याच्या बाजूची जी माती आहे ती कुठेतरी वाहून जाते, बंधारा फुटत नाही, मग त्याची दुरुस्ती केल्या जाते आणि अशा वेळेस मग त्याची दुरुस्ती या ठिकाणी करतो। आणि स्पेसिफिक या ठिकाणी हा परभणीचा प्रश्न आहे। 17 बंधारे जे आहेत ते जिल्हा परिषदेने बांधलेले आहेत, म्हणजे पूर्ण 62 बंधारे जिल्हा परिषदेचे होते आणि 62 मधून 45 सुस्थितीत आहे। 17ची जी दुरुस्ती आहे ती जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्तावित आहे।
आणि म्हणून या ठिकाणी अशा बंधाऱ्याच्या संदर्भात कुठे तक्रार आली तर त्याची चौकशी विभागामार्फत होतच असते. बोला बोला. माझा प्रश्न वेगळा आणि मंत्री महोदय वेगळा उत्तर देऊन मी हे सांगू लागलो, तक्रार वेगळी काय, ही तक्रारच सांगतोय मी तुम्हाला, मी बघून आलोय ते. त्याच्यामध्ये डब्बर आहे, त्याच्यामध्ये सिमेंटचं जे प्रमाण पाहिजे ते पूर्ण नाही, मातीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये, सँड नाहीये, आर्टिफिशियल सँड नाही त्याच्यामध्ये. म्हणून माझी विनंती मंत्री महोदय तुम्हाला आहे, प्रॉब्लेम काय, त्या बंधाऱ्याची चौकशी होऊ द्या. जरी डीएलपी संपला असेल तरी आज जर मटेरियल बरोबर नसेल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. तुम्हाला आम्ही इतकीच विनंती करतोय, त्या बंधाऱ्याची तुम्ही इन कॅमेरा चौकशी लावली पाहिजे, ती आपण लावणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना मी परत या ठिकाणी विनंती करतो की अशा महाराष्ट्रामध्ये आज भरपूर स्ट्रक्चर आमचे आहेत. सर्व स्ट्रक्चरची जर चौकशी करत राहिलं तर तुम्हाला काही तक्रारी जर असेल कोणत्या बंधाऱ्याच्या संदर्भात तर आपण त्या तक्रारी द्या, त्याची आम्ही चौकशी करू. अध्यक्ष महोदय, त्याच बाबतीत आम्ही बोलत आहोत. आपण सांगतात की स्पेसिफिकच प्रश्न आहे ना हा, 62च बंधाऱ्याच्या बाबतीत बोलत आहे मंत्री महोदय. तुम्ही का बरं दुसऱ्याला वाचवताय? तुम्हाला चौकशी करायला काय हरकत आहे? जे होईल ते होईल चौकशीमध्ये. आपण कृपया अध्यक्ष महोदय, माझी विनंती काय माहितीये, आम्ही बनवतो शेतकऱ्यांच्या या पाण्याकरता. तुम्ही बघा इथं रिपोर्ट मध्ये आलं आहे 40% सुद्धा पाणी थांबलं नाही. त्या गोष्टीमुळे निकृष्ट दर्जाचे हे बंधारे बांधलेले आहेत, आतमध्ये डब्बर आहे, माती आहे. तुम्ही चौकशी करा, इतकं मी सांगतोय. आणि याच बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक सांगतोय, दुसरं सांगत नाहीये. आपण चौकशी लावावी ही माझी विनंती, ती आपण लावणार का? अध्यक्ष महोदय, परभणी जिल्हा परिषदेकडून जे 62 बंधारे बांधण्यात आले होते, अध्यक्ष महोदय मी पटलावर हे फोटो ठेवतो, त्याच्यातले 45 बंधारे सुस्थितीत आहे ज्यामध्ये पाणी थांबलेलं आहे, आणि जे 17 बंधारे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नादुरुस्त आहे त्याच्या संदर्भात हे सुद्धा फोटो आमच्याकडे आहे, हे सुद्धा मी पटलावर ठेवतो. अध्यक्ष महोदय, तरी सन्माननीय सदस्य म्हणत असतील तर या 17 बंधाऱ्याच्या संदर्भात चौकशी आम्ही करू. अध्यक्ष महोदय, चला पुढे जाऊया.